नमस्कार मित्रांनो. एका शहरावर घोंगावणारं ते भयंकर संकट ह्या कथेचा हा भाग 6वा आहे. जर तुम्ही ह्या कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या सर्व भागांच्या व्हिडिओची लिंक ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. कथेच्या 6व्या भागाला आता सुरुवात करू. आघोरी न भेटल्याने निराश झालेल्या साधना आणि सचिनला प्रतापने कसेबसे सावरले आणि तो त्यांना घरी सोडून थेट चौकीवर पोचला. त्याने आधीच फोन करून जाधवांना सर्व कॉन्स्टेबल्सना बोलावण्यास सांगितलं होतं. चौकीवर पोचताच प्रतापने एक छोटीशी मीटिंग घेऊन सर्व कॉन्स्टेबल्सना शहरात त्या आघोरीला शोधण्याच्या सूचना दिल्या आणि स्वतःही एका गस्त पथकासोबत तो रवाना झाला. लोकल न्यूजपेपर्स तसेच टीव्ही चॅनल्सवर त्या आघोरीचे छायाचित्र देण्यात आले आणि कोणीही त्याला पाहिले असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. दुपारपर्यंत प्रताप 2 कॉन्स्टेबल्स घेऊन शहरभर फिरत राहिला. अधूनमधून तो इतर गस्त पथकांना फोन करून आघोरीबद्दल विचारणा करत होता. तसेच नदीच्या घाटावर असणाऱ्या कॉन्स्टेबलच्याही तो संपर्कात होता, पण कुठूनही सकारात्मक बातमी येत नव्हती. त्या आघोरीचा कुठेही पत्ता नव्हता. दुपारी कसेबसे 2 घास खाऊन प्रताप पुन्हा त्या नदीच्या घाटावर पोचला. तिथे असलेल्या कॉन्स्टेबलने आघोरी कुठेही दिसत नसल्याचं सांगितलं. आता मात्र प्रताप हतबल झाला होता. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. तो आघोरी असा अचानक कुठे गेला असावा? कॉन्स्टेबल सांगत होता की त्याच्या डोक्यावर त्या सैतानी कावळ्यांनी फेर धरला होता. त्याचं काही बरे वाईट तर झालं नसेल? छे, तसं होणं शक्यच नाही. तो आघोरी फार ताकदवान आहे. पण खरंच तसं काही झालं असेल तर आपण काय करायचं? साक्षीला कसं वाचवायचं? देवा, असं व्हायला नको. काहीही करून त्या आघोरीला सुखरूप ठेव, अन्यथा अनर्थ घडेल. प्रताप विचार करतच होता आणि इतक्यात त्याला मिलिंदच्या बाबांची आठवण झाली. तो तडक मिलिंदच्या घरी जायला निघाला. मिलिंदच्या घरी पोचल्यावर त्याचं सुषमानं स्वागत केलं. तिला सुट्टी असल्यानं ती पुन्हा घरी आली होती. प्रतापचा चिंताग्रस्त चेहरा पाहून सुषमाने त्याला त्याबद्दल विचारलं. इतक्यात मिलिंदचे बाबा तिथे आले. त्यांनी सुषमाला आत्तापर्यंत घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून सुषमा सुद्धा काहीशी घाबरली. आता प्रतापने बोलायला सुरुवात केली. अहो काका, तो आघोरी कुठे सापडतच नाहीये. सकाळपासून आम्ही शोधतोय त्याला, पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये. आणि प्रतापने काल रात्री त्या कॉन्स्टेबलने पाहिलेला प्रसंग मिलिंदच्या बाबांना सांगितला. डोळे किंचित बारीक करून मिलिंदचे बाबा बोलू लागले. हा प्रकार काहीसा विचित्र वाटतोय. त्या डाकिणीने आघोरीवर हल्ला तर केला नसेल ना? पण तो एक सिद्ध आघोरी आहे. ती डाकीण त्याच्यावर हल्ला करेल असं वाटत नाही. पण कॉन्स्टेबलने सांगितलेल्या प्रकारावरून असंच वाटतंय की तिने त्याच्यावर हल्ला केला असावा. त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं थोडं अवघड आहे. पण तू धीर सोडू नकोस. अमावस्येला अजून 7-8 दिवस शिल्लक आहेत आणि असेही अमावस्येपूर्वी त्या आघोरीचं काहीही काम नाहीये. जे काय घडायचंय ते अमावस्येच्या रात्रीच घडणार आहे. देव करो आणि तो आघोरी सुखरूप असो. प्रतापला मिलिंदच्या बाबांच्या बोलण्याने थोडासा धीर आला. मिलिंदच्या बाबांना एक फोन आल्याने बोलता बोलता ते उठून बेडरूमकडे गेले. तसे सुषमा प्रतापचं सांत्वन करू लागली. प्रतापचा फोन हातात घेऊन तिने स्वतःचा नंबर डायल केला आणि ती म्हणाली, काहीही मदत लागल्यास मला फोन कर. इतक्यात मिलिंदचे बाबा हॉलमध्ये परतले. त्यांचा निरोप घेऊन प्रताप घराबाहेर पडला. आघोरीचा काहीही मागमूस न लागता तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी साधनाचा फोन आला. साधना प्रतापला घरी बोलवत होती. तयार होऊन प्रताप साधनाकडे जायला निघाला.
पुढील 20 मिनिटात तो साधनाच्या घरी पोचला. साक्षी शाळेत गेली होती. सचिन मात्र घरीच होता. साधना हल्ली फारच निराश राहू लागली असल्यानं तिची काळजी घेण्यासाठी सचिनने 8 दिवसांची सुट्टी टाकली होती. प्रतापला पाहता साधना रडू लागली. प्रतापने कसे बसे तिचे सांत्वन केलं. सापडला का रे तो अघोरी साधू? साधनाने विचारलं. यावर प्रताप काहीही न बोलता शांत बसून राहिला. साधनाला मात्र काय ते उत्तर मिळालं होतं. साधना पुढे बोलू लागली. प्रताप, काहीही कर आणि माझ्या मुलीला वाचव रे. तिला काही झालं तर मी जगूच शकणार नाही. इतके बोलून ती पुन्हा रडू लागली. प्रताप आणि सचिनने कशीबशी तिची समजूत काढली. आता साधना आणि सचिनने साक्षीच्या विचित्र वागण्याबद्दल प्रतापला सांगण्यास सुरुवात केली. साक्षी हल्ली भलतीच विचित्र वागू लागली होती. त्या दोघांच्या सांगण्यावरून असं वाटत होतं की ती साक्षी नाहीच मुळी. साक्षीच्या स्कूलमधून तिच्याबद्दल तक्रारी येऊ लागल्या होत्या. क्लासमध्ये बसले असताना ती अचानक कुठेतरी हरवून जात होती. शून्यात नजर लावून ती तशीच बसून राहत होती. इतर कोणीही तिला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केल्यास ती आक्रमक होऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करत होती. घरी सुद्धा हल्ली तिचं वागणं भलतंच विचित्र झालं होतं. ती नीट जेवत सुद्धा नव्हती. अपार्टमेंटमधील मुलांसोबत खेळायला जाणं तिनं केव्हाच बंद केलं होतं. तासनतास ती आपल्या खोलीत बसून राहत होती आणि एकटक समोरच्या झाडावरील त्या सैतानी कावळ्यांकडे पाहत राहायची. कधी कधी अचानक ती विचित्र बडबड करायची, तर कधी अचानक कर्कश किंचाळायची. दिवसेंदिवस खालावत चाललेली तिची परिस्थिती पाहता साधना आणि सचिन हळूहळू तुटत चालले होते. आणि त्यातच ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा होती तो अघोरी कुठेतरी गायब झाल्याने त्या दोघांची चिंता आता आणखीनच वाढली होती. प्रतापने कसंबसं त्या दोघांचं सांत्वन केलं आणि लवकरच त्या अघोरीला शोधून काढण्याचा शब्द देऊन तो घराबाहेर पडला. पुढील 2-3 दिवसही भयंकर निराशेत गेले. त्या अघोरीचा कुठेच पत्ता नव्हता. न्यूजमध्ये त्याचं छायाचित्र वारंवार दाखवूनही त्याच्या सापडण्याबद्दल एकही फोन आला नव्हता. प्रताप आता भलताच निराश झाला होता आणि एके सकाळी सचिनच्या फोनने प्रतापची चिंता शतपटीने वाढली. सचिनच्या सांगण्यानुसार साधनाने आता अंथरूण धरलं होतं. गेली 3 दिवस ती नीट जेवली सुद्धा नव्हती. वारंवार ती त्या अघोरीबद्दल विचारत होती, पण त्याचा कुठेही पत्ता न लागल्यानं ती आणखीनच निराश होत होती. मागील 2 दिवस तिला तापही येत होता. एखाद्या मनोरुग्णासारखी रात्रभर ती बेडवर बसून बडबडत होती. चुकून झोप लागलीच तरी अचानक साक्षीच्या नावाने किंचाळत ती उठत होती. या प्रकाराने सचिन मात्र पूर्णतः खचून गेला होता. प्रतापने त्वरित गाडी काढली आणि तो साधनाच्या घराकडे जायला निघाला. साधनाच्या घरी पोचल्यावर बेडवर पडलेल्या साधनाची ती केविलवाणी अवस्था पाहता प्रतापला आपलं रडू आवरता आलं नाही. आपल्या एकुलत्या एका बहिणीची ती अवस्था पाहून तो भलताच दुःखी झाला. पुढच्याच क्षणाला त्याने स्वतःला सावरलं आणि सचिनला सांगून त्याने साधनाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचं ठरवलं. पुढील 2 तासात साधनाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. मागील 2-3 दिवस नीट जेवण न केल्याने आणि झोपही न झाल्याने साधना कमालीची अशक्त झाली होती. डॉक्टरांनी तिला IV लावून दिलं होतं. डॉक्टरांचं काहीही न ऐकता साधना एकसारखी बडबड करत असल्याने डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शनही दिलं. साक्षीची स्कूल बस यायची वेळ झाल्यानं प्रतापने सचिनला घरी पाठवलं आणि तो हॉस्पिटलमध्येच बसून राहिला. पण त्याचा फोन मात्र सतत चालू होता. तो आळीपाळीने गस्त पथकांना आणि नदी काठावर असणाऱ्या कॉन्स्टेबलला फोन करून अघोरीबद्दल विचारत होता. पण अघोरीचा कुठेही पत्ता नव्हता. हा दिवसही घोर निराशेत संपणार हे आता जवळजवळ स्पष्टच झालं होतं. प्रताप आणि साधनाच्या कुटुंबियांची अवस्था ऐन युद्धाच्या वेळी सेनापती कुठेतरी गायब झालेल्या सैन्यासारखी झाली होती. साधनाची प्रकृती आता काहीशी स्थिरावली असली तरी अशक्तपणा अजूनही असल्याने पुढील 2 दिवस तिला हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं आणि सचिनला साक्षीला सांभाळावं लागत असल्याने
पर्यायाने प्रतापलाही हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं. अमावस्येला जेमतेम 4 दिवस उरले होते. मागील आठवडाभर प्रतापने आपल्या सर्व टीमला धारेवर धरलं होतं. पूर्ण टीम जीवाचं रान करून त्या अघोरीला शोधत होती, पण त्यांना यश येत नव्हतं. त्यामुळे निश्चितच त्या अघोरीचं काहीतरी बरे वाईट झाले असावे हा विचार करून प्रताप आणखीनच निराश होत होता. त्यात साधनाही आजारी असल्याने त्याची निराशा अजूनच वाढली होती. दलदलीत सापडलेल्या एखाद्या कीटकासारखी त्याची अवस्था झाली होती. जसा एक दिवस पुढे सरकत होता तशी ती निराशा आणखीनच गडद होत चालली होती. प्रतापला अधूनमधून सुषमाचाही फोन येत होता. ती प्रतापला खंबीर राहायला सांगत होती. मध्यंतरी ती हॉस्पिटलमध्येही येऊन गेली होती. सध्या तरी सुषमाच अशी व्यक्ती होती जिच्याशी प्रताप मोकळेपणाने बोलत होता. तिच्याकडे आपलं दुःख व्यक्त करत होता. सुषमाही त्याला शक्य तेवढा धीर देण्याचा प्रयत्न करत होती. तिची सुट्टी संपली असली तरी अमावस्या संपेपर्यंत तिने शहर न सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रतापला आपली गरज आहे हे जाणून सुषमा थांबली होती. प्रतापवर सुषमाचा जीव जडला होता. प्रतापलाही खरं तर पहिल्या भेटीतच ती आवडली होती. हे एक नाजूक नातं हळूवार उलगडत होतं. या संकटाच्या काळात सुषमाने दिलेला आधार प्रतापसाठी जणू संजीवनी ठरत होता. पुढील 2 दिवसात साधनाला डिस्चार्ज मिळाला. आता अमावस्या 2 दिवसांवर आली होती. प्रताप आणि बाकीचे सर्वजण आता जणू एखाद्या चमत्काराची वाट पाहत होते. ते भकास अरण्य आता भलतंच भयानक वाटू लागलं होतं. एरवी नदी ओलांडून त्या अरण्याकडे सहसा कोणी जातही नसे, आणि आता तर त्या अरण्यातील नकारात्मकता इतकी प्रचंड वाढली होती की मुके प्राणीही आता तिकडून शक्य तेवढ्या दूर जाण्याच्या प्रयत्नात होते. उद्या अमावस्या होती. या अरण्यात दबा धरून बसलेल्या त्या सैतानी ताकदीसाठी अति महत्वाचा दिवस. 800-900 वर्षांपासून अधुरं राहिलेलं आपलं काम पूर्ण करण्यासाठी ती डाकीण यावेळी आपली सर्व शक्ती पणाला लावणार होती. यावेळी तिला रोखायला कोणी येणार होतं का? की ती सैतानी शक्ती आपला अभद्र मनसुबा पार पाडण्यात यावेळी यशस्वी होणार होती हे सांगणं फार कठीण होतं. आणि इतक्यात निश्चित पडलेल्या त्या अरण्यात एक हालचाल जाणवू लागली, आणि ते अरण्य जणू खडबडून जागं झालं. ती एक मानवी हालचाल होती. 2 दमदार अशी अनवाणी पावलं त्या घनघोर अरण्यातून, काट्याकुट्यातून आणि खाच खळग्यातून मार्ग काढत पुढे सरकत होती. त्या मानवी अस्तित्वाची दहशत इतकी प्रचंड होती की आजूबाजूचं ते अरण्य आता जणू थरथरून उठल्याचा भास होऊ लागला होता. तो परत आला होता. होय, तो अघोरी परत आला होता. आपली दमदार पावलं उचलत तो त्या घनदाट अरण्यातून नदीकडे असणाऱ्या त्याच्या आवडीच्या ठिकाणाकडे तो निघाला होता. सकाळचे 6:30-7 होत आल्याने सूर्याची कोवळी किरणे नुकतीच या घनदाट अरण्यात प्रवेश करू पाहत होती, आणि विरळ होत जाणाऱ्या झाडीतून पुढे होत असताना त्या अघोरीला समोर ते सुकलेलं खोड दिसलं. तशी त्याची मुद्रा प्रसन्न झाली. भराभर पावले उचलत तो त्या खोडाजवळ आला. काखेतली झोळी आणि हातातील त्रिशूळ खाली ठेवून त्याने आकाशाकडे बघून एक दीर्घ श्वास घेतला, आणि मागे फिरून त्याने आपली नजर त्या शापित अरण्यावरून फिरवली. त्या नजरेत एक जरब होती आणि आत्मविश्वास सुद्धा होता. त्याची नजर अरण्यात जिथून जिथून पुढे सरकत होती तिथून जणू हल्लकोळ आणि खळबळीचे धुमारे उमटत होते. यावर भलताच खुश झालेला तो अघोरी त्या अरण्याकडे पाहून खदा खदा हसायला लागला. ताजी राख फासलेल्या त्याच्या पांढरट देहाची विलक्षण हालचाल होऊ लागली होती. त्या अभद्र शक्तीला ही जणू त्याची चेतावणीच होती. त्या महाभयंकर डाकिणीला जणू तो खुले आव्हान देत होता. मनमुराद हसल्यानंतर त्याने आपला मोर्चा पुन्हा शहराकडे वळवला आणि कोवळ्या उन्हात फतकल मांडून तो बसून राहिला. इकडे नदी घाटाच्या पायरीवर पाळतीला असणाऱ्या त्या कॉन्स्टेबलला जंगलात सुरू असणाऱ्या हालचालींची भणक लागली. आपले डोळे किंचित बारीक करून तो त्या हालचालींचा मागोवा घेत होता, आणि इतक्यात त्याला त्या सुकलेल्या झाडाखाली बसलेला तो मानवी देह दृष्टीस पडला.
घाटाच्या पायऱ्या झरझर उतरून थोडे पुढे जाऊन त्यानं खात्री केली. आघोरीनं अंगावर फासलेली राख त्या कोवळ्या उन्हात विलक्षण चमकत होती. तो आघोरीच आहे हे त्या कॉन्स्टेबलने लगेच ओळखलं आणि त्याने लगेचच प्रतापला फोन करून ही बातमी सांगितली. भरधाव वेगाने गाडी दामटत प्रताप पुढच्या 10 मिनिटात तिथे पोचला. गाडी घाटावर उभी करून तो धावतच नदीकडे निघाला. पायऱ्यांवर उभ्या असणाऱ्या कॉन्स्टेबलकडे लक्ष देण्याचंही त्याला भान राहिलं नाही. मुलायम वाळूत पळताना त्याचा वेग किंचित कमी झाला खरा, पण त्याचा जोश मात्र अजिबात कमी झाला नव्हता. वेड्यासारखा पळत त्याने नदीचा तो छोटा प्रवाह पार केला आणि तो चढणीला लागला. त्याला पाहून आघोरी क्रोधित होऊन ओरडू लागला, "अरे मूर्खा, इकडे येऊ नकोस, तुला सांगितलंय ना." पण प्रताप काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो थेट आघोरीजवळ पोचला आणि त्याच्या पायावर लोटांगण घालून तो रडू लागला. पुढील 2-1 मिनिटात त्याने स्वतःला सावरलं आणि आपला फुललेला श्वास सांभाळत प्रताप विचारू लागला, "बाबा, असे अचानक कुठे गायब झाला होता तुम्ही? आम्ही किती शोधलं तुम्हाला. वाटत होतं की त्या डाकिणीने तुमचा खात्मा तर केला नसेल ना? का या समस्येला कंटाळून तुम्ही निघून गेलात?" त्यावर खदाखदा हसत तो आघोरी म्हणाला, माझा खात्मा करण्याची धमक नाहीये तिच्यात. अन्यथा तिनं केव्हाच माझ्या या देहाला नष्ट करण्याचे प्रयत्न केले असते. हो, त्या दिवशी तिने मला घाबरवण्याचा प्रयत्न केला खरा, पण माझ्या चोख प्रत्युत्तरामुळे तिने तात्पुरती माघार घेतली. पण बाबा, तुम्ही होतात कुठे इतके दिवस आणि तुम्ही सांगून का गेला नाहीत? प्रताप काकुळतीला येऊन विचारू लागला. त्यावर काहीसा गंभीर होऊन तो आघोरी बोलू लागला, तूच तर म्हणाला होतास ना की त्या डाकिणीचा कायमचा खात्मा करायला हवा. खरं तर मीही तोच विचार करत होतो, पण मार्ग मिळत नव्हता. भुरानाथ बाबांना मी यापूर्वीच विचारलं होतं, त्यामुळे त्यांना पुन्हा विचारण्यात काही अर्थ नाही हे जाणून मी वाराणसीला जायचं ठरवलं. वाराणसीला आमचा आश्रम आहे, बाबा किनाराम आश्रम. तिथे अगदी 150-200 वय असणारे सिद्ध आघोरी राहतात. मी तिथेच गेलो होतो. त्यांच्याशी सल्लामसलत केल्यावर मला या विचित्र समस्येबद्दल बरीच माहिती मिळाली. तसेच त्या डाकिणीला संपवण्याचा एक खडतर मार्गही मिळाला. मला हेही समजलं की माझ्या गुरूंनी मला डाकिणीला संपवायचा तो खडतर मार्ग का सांगितला नाही. कारण आजवर प्रत्येक आघोरी किंवा सिद्ध ऋषीने जेव्हा जेव्हा त्या डाकिणीला कैद करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तेव्हा तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला आहे आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला आहे. पण शेवटी मरता मरता त्यांनी त्या डाकिणीला कैद केलं आहे. म्हणजेच थोडक्यात या प्रयत्नात जीवाची जोखीम आहे आणि म्हणूनच माझ्या गुरूंनी मला हा मार्ग सांगितला नव्हता. पण आश्रमात गेल्यामुळे आता मला हा मार्ग समजला आहे आणि मी तोच मार्ग अवलंबणार आहे. तू मला म्हणाला होतास ना, माझी काहीही गरज लागली तर सांगा. आज मला तुझी गरज आहे. आघोरीचे बोलणे शांतपणे ऐकत असणारा प्रताप उत्साहाने विचारू लागला, बोला बाबा, मी तुमची कशी मदत करू शकतो? तसे तो आघोरी बोलू लागला, काम थोडं विचित्र आणि तितकंच महत्वाचं आहे. आजवर बळी गेलेल्या त्या 4 मुलींपैकी कोणत्याही 3 मुलींच्या अस्थींचा एक तुकडा मला हवा आहे. त्या किशोरवयीन मुली असल्यामुळे निश्चितच त्यांना दहन केलं नसावं, तर दफन केलं असावं. आज रात्रीच आपल्याला जाऊन त्या मुलींचं शव बाहेर काढून त्यातील एक अस्थींचा तुकडा काढून घ्यावा लागेल आणि हे कार्य आपल्याला रात्रीच्या अंधारातच करावं लागेल. दिवसा करून याचा काहीही उपयोग होणार नाही. बोल, शक्य होईल तुला? अन्यथा मी एकटंच जाऊन हे कार्य करू शकतो. आघोरी आपल्या गंभीर सुरात बोलत होता. 2 क्षण विचार करून प्रताप बोलू लागला, ठीक आहे बाबा, मी माहिती मिळवतो त्या मुलींना कुठे दफन केलं आहे त्याची, आणि आपण आज रात्रीच हे करू. पण हे करायचं कशासाठी? त्यावर तो आघोरी म्हणाला, मला आश्रमात सांगितल्याप्रमाणे त्या मुलींचा बळी त्या डाकिणीने घेतला आहे. म्हणजेच त्या मुलींच्या देहाचा त्या सैतानी शक्तीशी संबंध आला आहे आणि अगदी आजही त्या काळ्या शक्तीच्या एका अंशाचा त्या सडलेल्या देहांच्या अस्थीत वास असणार हे निश्चित आहे.
ती सैतानी ताकद आपल्या समोर सहजासहजी प्रकट होत नसली तरी त्या अस्थीतील तिच्या अंशाद्वारे आपण त्या आसुरी शक्तीचं खच्चीकरण करू शकतो. आपण जर ते 3 अस्थींचे तुकडे मिळवून त्यावर एक विशिष्ट विधी केला तर आपण त्या सैतानी डाकिणीची महाविध्वंसक शक्ती काही अंशी कमी करू शकतो, ज्यामुळे तिला काबूत ठेवण्यास मदत होईल. तू निघ आता. इथे जास्त वेळ थांबणं तुझ्यासाठी चांगलं नाही आणि माझी ध्यानधारणेची वेळही झाली आहे. रात्री त्या घाटावर भेटू, असे म्हणत त्या आघोरीने पद्मासन घालण्यास सुरुवात केली. तसा प्रताप सुद्धा घाटाकडे जाण्यास वळाला. आघोरीच्या परत येण्याने प्रतापमध्ये आता नव्या आत्मविश्वासाचा संचार झाला होता. तसेच आघोरीने त्या डाकिणीला संपवण्याचा मार्ग शोधून काढला असल्याने प्रतापचा उत्साह ओसांडून वाहत होता. त्याने स्वतः जाऊन साधनाला ही बातमी देण्याचं ठरवलं आणि त्याचप्रमाणे तो आपली बुलेट घेऊन साधनाकडे जायला निघाला. त्याने साधनाला आणि सचिनला आघोरी सापडल्याबद्दल सांगितलं. तसे त्या दोघांच्या जीवात जीव आला. रात्र होताच त्या अरण्यात गारवा जाणवू लागला. आघोरी मात्र शांत चित्ताने त्या सुकलेल्या खोडाला टेकून बसला होता. रात्रीचे 9 वाजत आले होते. नदी पलीकडे दिसणारं शहर आता काहीसं सामसूम वाटू लागलं होतं. आघोरी योग्य वेळेची वाट पाहत होता. पुढील अर्धा पाऊण तास तो तसाच बसून राहिला आणि मग आपली झोळी त्या सुकलेल्या खोडाला टांगून त्रिशूळ हातात घेऊन तो समोरील उतार उतरू लागला. पाण्याच्या प्रवाहातून सपसप पाय उचलत तो आता वाळूतून पुढे त्या घाटाकडे निघाला. पुढील 3-1 मिनिटात त्याने घाटाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. घाटाच्या अगदी वरती आल्यावर एका पायरीवर तो बसला. तो प्रतापची वाट पाहत बसला होता आणि इतक्यात 4 कॉन्स्टेबलसह पोलीस जीप घेऊन प्रताप तिथे हजर झाला. आता त्यांना आपल्या निश्चित कार्यासाठी निघायचं होतं. दुपारीच प्रतापने 4 बळी गेलेल्या त्या मुलींच्या पालकांची भेट घेतली होती आणि त्यांना या विचित्र समस्येबद्दल कल्पना दिली होती. तसेच तुमच्या सहकार्याने एका निष्पाप मुलीचे प्राण तुम्ही वाचवू शकता, तेव्हा तुम्ही आम्हाला हे करण्याची परवानगी द्यावी, अशी गळही त्याने त्यांना घातली होती. 4 पैकी 3 मुलींचे पालक यासाठी तयार झाले होते, पण मृतदेहाची कोणतीही विटंबना न होता ते पुन्हा पूर्ववत पुरले जावेत ही त्यांची अट होती. प्रतापने बिनशर्त ती अट मान्य केली. तसेच त्या 3 पालकांनी प्रतापसोबत येऊन मुलींच्या कबरी सुद्धा दाखवल्या. त्यामुळे आता जाऊन ते कार्य संपन्न करणं एवढंच बाकी होतं. आघोरीला आपल्या गाडीमध्ये बसवून प्रताप आणि टीम एका निश्चित ठिकाणाकडे निघाली. त्या 3 मुलींपैकी एका मुलीला एका वेगळ्या दफनभूमीत तर इतर 2 मुलींना एकाच दफनभूमीत पुरण्यात आलं होतं. प्रथम त्यांनी एका मुलीला गाडलेल्या दफनभूमीकडे जाण्याचं ठरवलं. 15 मिनिटात ते तिथे पोचले. रात्रीचे 10:30 होत आले होते. ते कब्रस्तान शहराच्या एका टोकाला असणाऱ्या निर्जन ठिकाणी होतं. अमावस्या उद्याच असल्याने काळोख आता चांगलाच वाढला होता. चुकून दिसणाऱ्या एखाद्या भटक्या कुत्र्याशिवाय त्या कब्रस्थानात कोणीही नव्हतं. आपला टॉर्च सांभाळत प्रताप पुढे झाला. त्या मागोमाग आघोरी आणि हातात कुदळ फावडे घेतलेले कॉन्स्टेबलही चालू लागले. आता ते त्या छोट्या मुलीच्या कबरीसमोर उभे होते. प्रतापने इशारा करताच कॉन्स्टेबल्सनी ती कबर खोदायला सुरुवात केली. 2-3 महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याने ती कबर सिमेंटने बांधून काढली नव्हती. कॉन्स्टेबल्सने कुदळीच्या प्रहाराने माती मोकळी करण्यास सुरुवात केली आणि जसजशी माती खोदली जाऊ लागली तसतसा त्या कब्रस्थानातील प्राणवायू जणू कमी कमी होत असल्याचा भास होऊ लागला. अगदी थोड्याशा श्रमानेही कॉन्स्टेबल्स थकू लागले. ही बाब त्यांना विचित्र वाटू लागली. जसजसे माती बाजूला करून ते मृतदेहाजवळ सरकू लागले तसे जणू ते सर्वजण एका बंदिस्त काचेच्या पेटीत असल्याचा भास होऊ लागला, जिथे हवेचा लवलेशही नव्हता. होती फक्त एक पोकळी, अंधारी पोकळी, जी त्यांचा जीव घ्यायला उतावीळ होती. प्रताप आणि कॉन्स्टेबल्स जरी भांबावून गेले असले तरी तो आघोरी मात्र शांत चित्ताने चोहीकडे नजर फिरवत होता. त्या कब्रस्थानात
आजूबाजूला फिरणारे ते अभद्र प्रेतात्मे जरी मानवी नजरेला दिसत नसले तरी तो आघोरी मात्र त्यांना पाहू शकत होता आणि त्या आघोरीच्या अस्तित्वामुळेच ते प्रेतात्मे त्यांच्यावर हल्ला करण्यास धजावत नव्हते. तरीही ते आजूबाजूची हवा बंदिस्त करून प्रताप आणि इतरांना त्रास देण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. त्यांची ही चाल पाहून आघोरीने सुद्धा आपले त्रिशूळ दोन्ही हातांनी मध्यभागी पकडले आणि एक अस्पष्ट मंत्र पुटपुटत त्याने ते त्रिशूळ गरागरा करत गोलाकार फिरवण्यास सुरुवात केली. त्या त्रिशूळाच्या जागी आता एक वर्तुळकार अग्निवलय दिसू लागलं. ही बाब पाहताच कॉन्स्टेबलसह प्रतापही काहीसा दचकला. हातातील ते अग्निवलय गोलाकार फिरवत आघोरीने त्या कबरीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि अचानक तिथलं वातावरण सुसह्य वाटू लागलं. कॉन्स्टेबल्स आता वेगाने कामाला लागले. पुढील 10 मिनिटात त्या ओलसर मातीत मृतदेहाचं अस्तित्व जाणवू लागलं. सडलेल्या मांसाचा घाणेरडा दर्प सुटला. तसे कॉन्स्टेबल्सने प्रतापला इशारा केला. त्या 4ही कॉन्स्टेबल्सना बाहेर यायला सांगून आघोरी आता त्या कबरीत उतरला. हाताने माती बाजूला करून त्याने चाचपडून पाहिलं. एक इवलासा हात त्याच्या हाताला लागला. त्यावरील मांस केव्हाच सडून गेलं होतं. आघोरीने खाली झुकून एका हिसक्यात त्या हाताच्या बोटाचं हाड तोडून वेगळं केलं आणि ते हाड तसंच हातात घेऊन तो मातीच्या ढिगाऱ्यावर चढला. काम झालं आहे असा इशारा होताच प्रतापने कॉन्स्टेबल्सना माती पुन्हा कबरीत ढकलण्यास सांगितलं. पुढील 15 मिनिटात माती पूर्ण ढकलून कबर पूर्ववत करण्यात आली. काम संपल्याने आता ते पुन्हा गाडीच्या दिशेने जाऊ लागले. पण त्यापैकी कोणालाही हे लक्षात आलं नाही की ते सैतानी कावळे आकाशात घुटमळून त्यांचे हे कार्य पाहत होते. गाडीने वेग धरताच आकाशात उडणारे कावळेही गाडीच्या मागावर होत त्यांचा पाठलाग करू लागले. 15 मिनिटात ते दुसऱ्या कब्रस्थानात पोचले. प्रताप सर्वात पुढे होता. त्यानं पुढे होत टॉर्चने जवळजवळ असणाऱ्या त्या 2 कबरी दाखवल्या. 2 कॉन्स्टेबल्स दोन्ही कबरीकडे सरसावले. पण यावेळी मात्र हे काम इतकं सोपं असणार नव्हतं, कारण ते सैतानी कावळे आजूबाजूच्या झाडांवर दबा धरून बसले होते. रात्रीच्या काळ्या भिन्न अंधारात आघोरीसह कोणालाही त्यांची भणक लागली नव्हती. आणि जसा कॉन्स्टेबल्सनी त्या दोन्ही कबरींना खोदण्याचा प्रयत्न सुरू केला तसे ते 100-150 कावळे त्यांच्यावर तुटून पडले. या अनपेक्षित हल्ल्याने आघोरीसह सगळेच चकित झाले. कॉन्स्टेबल्सची तर पाचावर धारण बसली. ते सैरावैरा पळू लागले. इतक्यात आघोरीने आपल्या दमदार आवाजात त्यांना थांबण्याचा हुकूम दिला. तोंडातून अस्पष्ट मंत्रोच्चार करत त्याने आपले त्रिशूळ पुन्हा एकदा फिरवण्यास सुरुवात केली. यावेळी त्या वर्तुळातून तीव्र अग्निशलाखा बाहेर पडू लागल्या. तसे धास्तावलेले ते सैतानी कावळे वाट मिळेल तिकडे पसार होत नाहीसे झाले. आघोरीने त्या कॉन्स्टेबल्सना आपलं काम पुन्हा सुरू करण्यास सांगितलं. घाबरतच ते कॉन्स्टेबल्स पुन्हा कबरीकडे येऊ लागले. प्रताप यावेळी हातात फावडे घेऊन कॉन्स्टेबल्सना मदत करत होता. पुढील अर्ध्या तासात दोन्ही कबरी चांगल्याच खोदून झाल्या. मृतदेह हाताला लागू लागले. दुर्गंधी चांगलीच जाणवत होती. फावड्यानं माती बाजूला सरकवत असणाऱ्या प्रतापला मृतदेहाचं अस्तित्व जाणवताच त्याने फावडे बाजूला ठेवले आणि हाताने तो माती बाजूला करू लागला. कुजलेल्या कापडात त्याने तपासून पाहिलं असता त्याच्या हाताला मृतदेहाचा पाय लागला होता. त्याने हिम्मत करून तो अस्थिरूपी पाय हलकेच वर उचलला आणि तो त्या पायाच्या बोटाचं हाड तोडण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात अर्धवट उघड्या त्या मृतदेहावरील उर्वरित मातीही थरथर करत बाजूला सांडू लागली आणि अचानक ती मुलगी उठून बसली. सडलेल्या विद्रूप चेहऱ्याची ती मुलगी विचित्र अमानवीय आवाजात हसत प्रतापकडे पाहत होती. या अनपेक्षित धक्क्याने प्रताप जणू जागीच थिजला. प्रतापच्या हातातील पाय मागे खेचत अर्धवट कुजलेल्या कापडातील त्या सडक्या अस्थिपंजराने प्रतापवर हल्ला करण्याच्या इराद्याने झडप घातली. हे पाहून भीतीने गायन उडालेला प्रताप पाठमोरा पडला. कॉन्स्टेबल्स तर मिळेल त्या वाटेने जीपकडे पळाले. इतक्यात त्या आघोरीने कबरीत उडी मारली. आपल्या हातातील त्रिशूळ त्या अस्थिपंजराच्या मस्तकावर ठेवून आपल्या कणखर आवाजात त्याने एक मंत्रोच्चारण सुरू केलं आणि त्या आवाजासोबत
चेतना निघून गेल्याने हवा निघून जाणाऱ्या एखाद्या फुग्यासारखा तो मृतदेह हलकेच आडवा झाला. भानावर आलेला प्रताप कसाबसा उठला आणि पटकन वरती येत मातीच्या ढिगाऱ्यावर डोकं पकडून बसला. त्याच्या उभ्या आयुष्यात त्यानं असला प्रसंग कधीही अनुभवला नव्हता. त्याचं काळीज अजूनही धडधडत होतं. बाकीचे ते 4 कॉन्स्टेबल्स तर हा प्रकार पाहून केव्हाच जीपकडे पळाले होते. आघोरीने त्या अस्थिपंजराचे एक हाड तोडून आपल्या जवळ घेतलं आणि तो त्या कॉन्स्टेबल्सना आवाज देऊ लागला. पण एकही कॉन्स्टेबल जीपमधून बाहेर पडण्यास तयार होत नव्हता. हे पाहिल्यावर आघोरीने स्वतः हातात फावडं घेतलं आणि विजेच्या वेगाने तो माती आत ढकलू लागला. पुढील 10 मिनिटात पूर्ण माती ढकलून झाल्यावर आघोरी आता दुसऱ्या कबरीकडे वळाला. खाली उतरून त्याने त्या मृतदेहाचेही एक हाड आपल्या जवळ घेतलं आणि पुढील 10-15 मिनिटात तो मृतदेहही त्याने एकट्याने जमिनीत गाडून टाकला. काम फत्ते झाले होते. मनातून पूर्णतः भेदरलेल्या प्रतापला बखोटीला धरून आघोरीने त्याला कब्रस्थानातून बाहेर आणलं. जाधवने जीप स्टार्ट केली आणि आता ते आघोरीला सोडण्यासाठी नदीच्या घाटाकडे निघाले. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.